23वा आणि खरोखर ह्या अध्यायाला साजेसं असं नाथबाबांनी किंवा भगवंतांनी उद्धवाला ज्ञान सांगितलेलं आहे. ते विसावा म्हणजे काय, आपल्याला विसावा मिळतो. ते विसावा म्हणजे जिथं आपल्याला विसावा, आपल्याला जिथं शांतता, जिथं समाधान, जिथं चित्त शुद्ध होतो. आणि त्या चित्ताच्या शुद्धीकरणासाठी भगवंताने उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे. प्रत्यक्ष भगवंताने उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु, संपूर्ण जग कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणजे कृष्णाला जगद्गुरु, जगाचा गुरु समजतात. अशा जगविख्यात, जगप्रसिद्ध असलेला भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतो. आणि ते ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळतो. भगवंताच्या मुखातून प्रत्यक्ष आलेलं ज्ञान आपल्याला ऐकायला मिळतो 11व्या स्कंदामध्ये, म्हणजे एकनाथी भागवतामध्ये. म्हणजे आपण किती भाग्यवान असलं पाहिजे. बघा, श्रवण भक्ती कोणी करत नाही. जो ज्याला जे वाटतं ते करत बसतो. आणि म्हणून इथं सांगितलं, मन एव मनुष्यानाम कारणबंध मोक्ष, कारणबंध म्हणजे मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त करतो. मनावरतीच संपूर्ण दिलेला आहे. 205 श्लोक रामदास स्वामींनी मनावरती लिहिले, ब्रेक मारले, पण तरीही ब्रेक लागत नाही. का तर एक नाम साधन आपल्याकडे नाही आहे. जे नाम पाहिजे ते नाम प्रत्येक साधकाकडे असलं पाहिजे. म्हणून नामरूपी नौका थोर, ज्याने तारिले अपार, आतापर्यंत किती तारले माहीत नाही, अनगिनत लोकांना तारलं त्या नामाने. आणि त्या नामाचा महिमा अनुभवाला येतो बरं का, बाकी अनुभवाला येत नाही. पण नामाचा महिमा जो आहे तो प्रत्येक संतांना अनुभवाला आलेला आहे. आणि म्हणून त्या संतांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. अनुभवातून संपूर्ण ग्रंथ आपल्या स्वतःच्या स्वानुभवातून आलेले अनुभव प्रत्येकाने लिहून ठेवले आहेत. मग आपल्याला तसा अनुभव येत नाही, याचा अर्थ आपल्याकडे नाम नाही आहे. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम कसं आहे, तत्वरूपाने आहे. तुमचा रोम रोम भजन करतो, तुमच्या नखशिकांत भजन चालू आहे, ते तत्व आहे. आणि त्या तत्वाची ओळख नामातून होतो. एक नाम नसेल तर तत्वाची ओळख होणार नाही. म्हणून ज्याने कपिकुल उद्धारिले, मुक्त केले राक्षसा, त्या नामातून कपिकुलाचा उद्धार झाला आणि राक्षसांना पण मुक्त करून टाकले. बघा, भक्त प्रल्हाद कोणाचा होता, राक्षसाचा मुलगा होता ना, मुक्त केला की नाही, नाम होता त्यांच्याकडे. मनाचा नियंता मनावरती चाललेला आहे. आणि हा मनच आपल्याला काय करतो तर आपल्याला बंधनात टाकतो आणि मनच आपल्याला मुक्त करतो. म्हणून जे काय आपण आता पूजा अर्चा करतो, आपण पूजा वगैरे करतो, आता मूर्ती पूजा करतो, मंदिरात जातो, तीर्थाला जातो, हे सगळं आपले संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये उठतात. आणि ज्या वेळेला मन पण थांबतो. म्हणून नाथबाबा सांगतात, अहंकार धरे सोहमपण, तैचित्ती प्रगटे चैतन्य घन. म्हणजे अहंकार धरे सोहमपण, ज्या ठिकाणी अहंकार आहे तिथे सोहम आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला नाम प्रगट व्हायला पाहिजे. आणि तैचित्ती प्रगटे चैतन्य घन, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. चैतन्य हाच ईश्वर आहे. तुम्हाला आम्हाला चालवणारा जे चैतन्य आहे तोच तुमचा पांडुरंग परमात्मा आहे, तोच तुमचा ईश्वर आहे. या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वंगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आपल्याला ज्ञानोबाला सांगतात, या उपाधीमध्ये गुप्त, उपाधी म्हणजे हा देह आलेली उपाधी आहे. जसा एखाद्या
पाण्यावरती आला, बुडबुड आलाय मोठा, उपाधी आहे की नाही मला सांगा, फुटला की गेला. म्हणून संतांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वांगत, सर्व अंगामध्ये चैतन्य आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते बघा. आणि तेच तत्व, त्या तत्वातून तत्वज्ञानाची प्राप्ती होते, त्या तत्वातून तत्वज्ञानाची प्राप्ती होते. आणि त्याचाच फक्त संतांनी स्वीकार केलेला आहे. संतांनी स्वीकार कसला केला? तत्वाचा स्वीकार केला. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामा परते तत्व, नामाशिवाय दुसरा देवच नाही, दुसरं तत्वच नाही. कारण सगळीकडे एकच तत्व आहे. तुमच्यात ते तत्व चालू आहे, किड्यामुंगीमध्ये तत्व आहे, झाडांमध्ये आहे, सगळीकडे एकच तत्व, एक तत्व नाम दृढ धरा म्हणे. एकच तत्व आहे, तो मनामध्ये दृढ धरा आणि हरीशी करुणा येईल तुझी. मग भगवंताला तुमची दया येईल. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, काय सांगतात बघा, ओळी क्रमांक आहे 630. भगवंत काय सांगतो उद्धवाला ऐका. मुळी जीव मनाचा नियंता. बघा, जीव काय करतो? मनाचा नियंता आहे. मनाला शक्ती कोणाची आहे? जीवाची शक्ती आहे. आणि तो जीव अनंत अनंत जन्मामध्ये तो जीव आपल्याला सोडत नाही. कारण जीव ज्या मूळ तत्वातून आलेला आहे ते भगवत तत्व आहे. आणि त्या भगवत तत्वाशी आपण एकरूप झालो तरच आपली सुटका होणार आहे. परत परत लक्षात घ्या, जोपर्यंत आपली वृत्ती भगवदाकार होत नाही, आपला भजन अखंड चालू होत नाही, तोपर्यंत मनोनिग्रह होणार नाही. लक्षात घ्या. परत सांगते एकदा, जोपर्यंत आपली वृत्ती भगवदाकार होत नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये भगवंताचं भजन चालू होत नाही, तोपर्यंत आपल्याला परत परत जन्माला यावं लागेल. म्हणून राम म्हणता रामची होई जय, यज्ञ पाऊला पाऊले. प्रत्येक पावलागणी तो यज्ञ आपला चालू आहे. श्वास म्हणजे आपला यज्ञ आहे. तो श्वास आपला यज्ञ सातत्याने चालू आहे. म्हणून आत हरी बाहेर हरी, हरिने मध्ये व्यापिले, किंवा वासुदेव करीतो फेरा. जो जातो येतो जातो येतो, वासुदेव करतो फेरा. वाड्या आत बाहेर दारा. बघा, वाड्या आत बाहेर दारा, म्हणजे आतमध्ये आणि बाहेर पण तो वासुदेव आपला चालू आहे, तोच आपला देव आहे. काहीतरी दान पुण्य करा. बघा, काहीतरी बघा, तिकडे लक्ष द्या. जाऊन द्याल तर जातो माघारा. काय सांगतात? नसेल लक्ष तर मी चाललो. एवढा सोपा परमार्थ सांगितलेला आहे. पण तो एक श्वास आपल्या हातात येत नाही. एक श्वास रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलं आहे. त्या श्वासाकडं सातत्याने लक्ष दिलं आपण तर आपला परमार्थ आहे. आणि श्वासाला सोडून जे करणार, व्रत करा, धन करा, दान करा, पुण्य करा, हवन करा, यज्ञ करा, सगळं फुकट सांगितलंय. काहीही कामाला येणार नाही, सगळं झिरोमध्ये जाणार आहे. एक श्वास आपण सोडला तर बाकी सगळा झिरो आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलं आहे, मुळी जीव मनाचा नियंता. बघा, मनाला जीव काय करतो? मनाला जीव पण आणतो. जीव मनाकडे आला का त्याला जीवपणा येतो, किंवा मन जीवाकडे गेला की त्याला जीवपणा येतो. आणि तोची मनाच्या एकात्मता. मनाची या सुखदुःखा आपुले माया नाथिल्या सोशी. तोची मनाच्या एकात्मता, मनाशी एकरूप होतो. आणि त्याला काय करतो? मन पण आणतो. जीव काय करतो? त्या मनाशी एकरूप होतो आणि त्याला मन पण आणतो, त्याला जीव पण आणतो. बघा, जीव आहे, तो जीव तो मध्ये आहे. तो जीव जर शिवाला भेटला, जीव जर ब्रह्माला भेटला, जीव ब्रह्मा ऐक्य झालं,
तर मनुष्य भगवंत होतो, देव होतो. आणि जीव जर भगवंताला भेटलाच नाही आणि तो मनाकडेच आला, मनामध्येच राहिला, तर मग आपल्याला त्रासदायक. म्हणजे आपण 184ला एवढा सोपा गणित करून सांगितलं आहे नाथबाबांनी आपल्याला. पण आपल्या टालक्यात भरलं पाहिजे ना. जे काय आपल्याला नुसते आपण साधना केली तर काय फायदा होणार मला सांगा. शेवटीला आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. शास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान कळणार नाही. म्हणून श्रवण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून तर समर्थ रामदास म्हणतात, जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ, श्रवणे विना. बघा, जे का आत्तापर्यंत आपण केलं, हवन केलं, यज्ञ केलं, पूजा घातल्या, सत्यनारायण पूजा घातली, आणि त्या व्रत केल्यानंतर त्या व्रतातून माणसाला जे काय मिळालं, तर माणूस काय करतो, हजारो माणसाच्या हातावर पाणी ओततो. म्हणजे काय करतो, हजारो माणसाला जेवण घालतो. पण त्यातनं प्राप्ती काय नाही, भगवंताची प्राप्ती नाही होणार सांगतात. व्रते दाने उद्यापने ती धनाची. काय सांगितलंय, धन मिळवण्यासाठी आहे ती, पैसा मिळवण्यासाठी आहे, सुख मिळवण्यासाठी आहे, पण ते तात्पुरतं आहे. आणि म्हणून ज्ञानोबाला सांगता, येरती बहु जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी. बघा, आशा तिमिर दृष्टी, विषय अंध झाले. प्रत्येक माणूस विषयामध्ये आंधळा झालाय. येरती बहु जोडती किरीटी. अरे अर्जुना, अशी बरेच लोक जोडता येतील जयांची भजने भोगासाठी. बघा, आपल्याला काहीतरी मिळावं. भगवंताकडे हजारो मागण्या मागतो माणूस, आणि त्या मागण्या पूर्ण झाल्या की लोकांना जीव घालतो. आणि त्याला वाटतं काय, माझं कार्य साध्य झालं. पण याच्याने भगवंताची प्राप्ती नाही होणार. भगवंताची प्राप्ती कशाने आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्य तिथे आहे, आणि त्या पुण्यातून आपल्याला भगवंताला जोडता येतो. व्रत दाने वृद्धापने ती धनाची लिहिले. मुळी जीव मनाचा नियंता. बघा, जीवच काय करतो, मनाला मन पण आणतो, आणि तोची मनाच्या एकात्मता, आणि मनाला काय करतो, एकात्मता मनाची सुखदुःखा, मनाशी एकरूप होतो जीव, आणि सुख दुःख भोगायला लावतो आपल्याला. प्रत्येक माणसाला सुख आणि दुःख हे भोगायला लावणार कोण, मन आणि कोण, जीव काय करतो, जीवच काय करतो, मनाशी एकरूप होतो, आणि आपल्याला सुख दुःख भोगायला लावतो. जीव काय करतो, मनाच्या द्वारे आपल्याला कल्पना निर्माण करतो, आणि कल्पनेचे देव पूजा करायला लावतो. देव असा आहे, देव तसा आहे, देव अमुक आहे, आकार तयार करतो, आणि त्या आकाराची पूजा करतो. आणि भगवंत कसा आहे, निराकार आहे, आणि तुमची वृत्ती निराकार व्हायला पाहिजे. हे मर्म आहे बरं का भक्तीचं, आणि हे मर्म तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणून दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. हे वर्म आहे, आणि वर्म करण्यासाठी गुरुनं शरण जायचं असतो. सगळेच लोक भक्ती करतात, तो कोण भक्ती करत नाही, सगळे करतात. पण भगवंताची प्राप्ती होतो का त्यांना, अजिबात होणार नाही. हे नाथबाबा सांगतात बरं का. व्रते दाने उद्यापने ती धनाची. आणि सुख दुःख भोगायला लावतो जीव. मनाशी एकरूप झाला की सुख दुःख. आणि मनाच्या पलीकडं आपण गेलो, उन्मनी अवस्था गेलो, ऊनमनी, कुठलेच विषय मनामध्ये नसतील, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होतो. आपले माथा नाथिल्या सोशी. आणि हा जीव काय करतो, मनाने केलेले विचार आपल्या डोक्यावर घेतो जीव. म्हणून जीव बघा घाबरतो काय वेळेला. कारण जोपर्यंत मनाशी जीवाचा संवाद आहे तोपर्यंत जीव घाबरतो. आणि तो मनाच्या पलीकडे गेला आणि त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाला, तर जीवाचं घाबरणं, भीणं, दचकणं, स्थिरता येते.
भगवंत सम आहे बरं का सगळीकडे. भगवंत सगळीकडे सारखा आहे. आणि आपल्याला ज्या वेळेला मनोनिग्रह होईल त्यावेळेला आपल्याला समदशा येतो. सम म्हणजे सगळीकडे सारखा भगवंत, कुठे कमी जास्त नाही भगवंत. इकडून मुंबईला गेलं तरी तेवढाच आपल्याला प्राणवायू मिळेल. इकडून आपण रशियाला गेलो तरी तेवढाच प्राणवायू मिळेल आपल्याला. म्हणजे तो कमी जास्त नाही आहे, तो सगळीकडे समस्थिती आहे. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी, लिहिले का नाही? समबुद्धी घेता समान श्रीहरी, समधमावरी हरी झाला. हरी सगळीकडे सारखाच एकसारखाच आहे. आणि त्याची आपल्याला अनुभूती कधी येते? जर आपण त्या जीवाचा शिवाशी ऐक्य झाल्यानंतर जी अवस्था आपली होते त्या अवस्थेला ब्रह्मस्थिती म्हणतात. आणि मनाची या सुखदुःखा व्यथा आपले माथा नाथिल्या सोशी. मनच काय करतो? जीव काय करतो? या मनाशी एकरूप होतो. आणि मनाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला सुखदुःख भोगायला लागतात. आणि एकदा का मन उन्मनी झाला, मन भगवंताशी एकरूप झाला, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू, ते तुझं स्वरूप. मनाचं मन पण थांबलं, मनाचं संकल्प विकल्प थांबले, जे उरे ते तू, ते तुझं स्वरूप, ते आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणजे आपलं परब्रह्म, आपणच परब्रह्म आहोत. आणि त्या परब्रह्माला आपण भेटणं म्हणजे मनाचं मनपण जाणं. जेवी अति आप्तता प्रधान, रायासी लावी दृढबंधन. मग राजा तो होय दीन, तो भोगी ते आपण सुखदुःख भोगी. जेवी अति आप्तता प्रधान, ज्या वेळेला जीव काय करतो? त्या मनाला जास्त जीव लावतो, मनाशी जास्त संपर्क ठेवतो जीव. किंवा इथं उदाहरण दिला, एखादा राजा आहे दृष्टांत आणि एखादा प्रधान आहे. आता मला सांगा, प्रधानाने राजाचं ऐकायला पाहिजे का राजाने प्रधानाचं ऐकायला पाहिजे? राजाने प्रधानाचं ऐकायचं का प्रधानाने राजाचं ऐकायचं? तर प्रधानाने राजाचं ऐकायला पाहिजे. पण इथं मनच राजा झालंय. मन काय झालंय? मनच राजा झालाय सर्व इंद्रियांचा. आणि म्हणून सर्व इंद्रियांचा जोपर्यंत मनोनिग्रह होत नाही, मनालाच बरं का, मनाला शिकवणूक आहे, अरे तुझा मनोनिग्रह कर. मनोनिग्रह झाला, मन थांबला, मनाची गती थांबली, मनाचे संकल्प विकल्प थांबले, ते आपणच परब्रह्म आहोत. कुठे लांब जायची गरज नाही. म्हणून एवढा मोठा नाथांनी एवढा त्रास का घेतलाय? हे 11वा स्कंद काय सांगतो आपल्याला? तेच सांगतो भगवंताने सांगितलेलं ज्ञान आहे उद्धवला. आणि म्हणून जेवी अति आप्तता प्रधान, जीव काय करतो? राजा काय करतो? प्रधानाचं ऐकतो आणि राजा खड्ड्यात पडतो. राजाला स्वतंत्र काय आहे? राजाला स्वतंत्र डिसिजन घ्यायची ताकद आहे, पण तो प्रधानाचं ऐकतो. तसं जीवाला स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती जीवाकडे आहे, पण तो मनाकडे आल्यामुळे मनाचा ऐकतो. म्हणून मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो? मन एव मनुष्यानाम कारण बंध. मनच काय करतो? माणसाला विषयामध्ये ढकलतो. आणि मनच माणसाला काय करतो? मोक्षाकडे घेऊन जातो. जेवी अति आप्तता प्रधान, रायाशी लावी दृढबंधन. मग राजा तो होय दीन. बघा, मग राजा काय होतो? राजा भिकारी होतो. कोणाचा ऐकतो? प्रधानाचा. खरं जी शक्ती आहे, खरं जे सामर्थ्य आहे ते कोणाकडे आहे? राजाकडे. पण तो प्रधानाच्या मागे लागलाय. तसं खरं शक्ती जे आहे, खरं जे आपल्याला जीवाची सत्ता आहे, खरी सत्ता जीवाची आहे, पण ते जीव काय करतो? त्या मनाकडे येतो. आणि मनाकडे आल्यामुळे मन अडकतो. आणि
जीवाला कोणाची सत्ता आहे? तर जीवाला शिवाची सत्ता आहे. जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाली फिटे, भ्रांती अज्ञानाची न समर्थ सांगतात. हा जीव ज्या परमतत्वातून निर्माण झालेला आहे, जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन आटे. बघा, जिथून हे प्रगट झाले तिथंच जायला पाहिजे. आणि तिथपर्यंत जोपर्यंत हा जीव पोचत नाही आणि जीव मनाकडे आला, मनावर आला, तर आपल्याला अनेक प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, रजगुण, तमगुण, सत्वगुण, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे आपल्याला काय करतात? घेरून टाकतात. कारण ते विषय कोणाकडे आहेत? तर विषय कोणाकडे आहेत? जीवाकडे आहेत. आणि जीव काय करतो? मनाकडे येतो. पण जीव बघा काय लिहिले याच्यामध्ये, जीव शिव दोन्ही. जीव काय करतात? एका झाडावर दोन पक्षी आहेत, एक जीव आणि एक शिव आहे. तो जीव काय करतो? विषय भोगतो. आणि शिव त्याला काय करतो? साक्षी रूपाने असतो त्याच्याकडं. साक्षी रूपाने भगवंत प्रत्यक्षाने, बरं का, भगवंत प्रत्येक देहाकडे साक्षी रूपाने आहे. जसं मी तुम्हाला नेहमीच दृष्टांत देतो की सूर्य आहे, पण तो काय करतो? आपल्यापासून कितीतरी लांब आहे, पण तो त्याची सत्ता साक्षी रूपाने आपल्यावर आहे. जसा आपल्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, पण संपूर्ण आपल्या भारतावर राज्य करतो. प्रत्यक्ष आहे का? घराघरामध्ये राज्य आहे त्याचा. अगदी तुम्हाला तुमच्या किचनपासून तर सगळेवरतीच, बरं का. कोणाची कंपनी असेल, कोणाची काय असेल, मुलं बालं सगळं असतील, जो काय प्रपंच, त्या सगळ्यावरती त्याची प्रत्यक्ष सत्ता आहे. कोणाची? प्राईम मिनिस्टरांची. हो, प्रत्यक्ष आहे का? आपल्या घरी येतात का ते? नाही. तसं भगवंताची सत्ता, भगवंत कसं सत्ता रूपेने आहे. अजून दृष्टांत एक, सूर्याची सत्ता अखंड जगभर आहे, पण ती सत्ता दिसते का आपल्याला? फक्त सूर्य उगवला तर लगेच काय लोक काम करायला सुरुवात करतात, कामधंदा. पण त्याची सत्ता आहे. तशी त्या परमात्म्याची सत्ता प्रत्येक जीवावर आहे. पण तो परत त्या आपली सत्ता जीवावर आहे. आणि जीव जोपर्यंत जीव त्याच्यापासून वेगळा झाला, जीव काय झाला? ब्रह्मापासून वेगळा झाला. जीव काय झाला? त्या परमतत्वापासून वेगळा झाला. आणि तो आपल्याला स्वतःला अहंकारामुळे मी करतो मीपणा आला त्याच्याकडं. आणि त्यांनी मीपणा टाकल्या परब्रह्माची प्राप्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. केवढा सोपा परमार्थ आहे, पण समजण्यासाठी बुद्धिमत्ता लागते. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बघा, एका भगवंताला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव आहे. तुम्ही किती कमवता, किती करोडो रुपये जमा आहेत आपल्याकडे, किती प्रॉपर्टी आहे, किती मुलं आहेत, काही संबंध नाही बुद्धीचा. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका भगवंताला प्राप्त करणे. म्हणून ज्या आत्मतत्वातून तो जीव निर्माण झालेला आहे, तो जीव परत जाऊन त्या आत्मतत्वाशी ममैवांशो जीवलोक जीवभूतो सनातनम मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये सांगतात, ममैवांशो म्हणजे प्रत्येक जीव हा माझ्या वंशातला आहे. किंवा वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय? हे सगळं जग त्या वसुदेवाचं कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग हे त्या वसुदेवाच्या कुटुंबातलं आहे. किती सोपं करून सांगितलं परमार्थ. पण हे करण्यासाठी श्रवण भक्ती पाहिजे. आणि ती श्रवण भक्ती प्रत्येकाला त्या परमतत्वापर्यंत पोहोचवते. पण आपली घेण्याची शक्ती पाहिजे. आपलं मन इकडे तिकडे विचलित नाही व्हायला पाहिजे.
1 तास आहे ना, तो 1 तास पूर्णपणे आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. तिथून जे काही सांगितलं जातं तुम्हाला, सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवीकर बाबा ह्यांच्या कृपाशीर्वादाने जे काय आमच्या मुखातून जे काही शब्द निघतील ते श्रीगुरु कृपा, सद्गुरू कृपा आहे म्हणून निघतात. आणि त्या कृपेचा वर्षाव प्रत्येक जड जीवावर होतो, प्रत्यक्ष होतो बरं का. आणि ते प्रत्यक्ष व्हावा आणि तशी अनुभूती संतांना आली आणि म्हणून त्यांनी शास्त्र लिहिलं. शास्त्र लिहिण्याचं कारण काय की प्रत्येक जड जीवापर्यंत जे काय आम्हाला अनुभवाला आलेला आहे संतांना, तो संतांना आलेले अनुभव आपल्या जड जीवापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करत असतात. म्हणूनच कलियुगी उद्धार हरीच्या नामे, किंवा सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आहे, सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून तर काय लिहिलं बघा आता, ऐका. जेवी अति आप्तता प्रधान, रायाशी लावी दृढबंधन, मग राजा होय तो दिन, तो भोगवी ते आपण सुख दुःख भोगी. म्हणजे राजाने आपला जो अधिकार आहे, आपली जी विचार करण्याची शक्ती आहे, ती राजाने प्रधानाला देऊन टाकली. खरं तर स्वतःला डिसिजन घ्यायची ताकद आहे राजाकडे, स्वतःला. तसा आपल्या प्रत्येक जीवाला आपला स्वतःचा मत, स्वतःचा निर्णय घेण्याची ताकद प्रत्येक जीवाकडे भगवंताने दिलेली आहे. कारण भगवंताचा अंश आहे म्हटल्यानंतर तो भगवंतच आहे. भगवंताचा अंश म्हटल्यानंतर जीव हा भगवंतच आहे, पण तो विषयांमध्ये अडकला आहे. भगवंत असून तर मीच त्यांना तसं बनवलं आहे. भगवंत म्हणतो मीच त्या जीवाला तसं बनवलेलं आहे. जीव हा जोपर्यंत माझ्या आत्मतत्वाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत परत माझी भेट होणार नाही. आणि त्या जीवाला मायेचं प्रलोभन दिलेलं आहे. जीव मायेपासून किती अलिप्त राहतो, ही भगवंताची परीक्षा आहे. आणि तो मायेतच गुरफटत राहिला तर अनेक जन्म त्याला घ्यावे लागतील. अनेक जन्म बरं का, अनेक जन्मामध्ये तो 83,999 योनीमध्ये अडकून बसलेला जीव. आणि त्या जीवाची सुटका करून घेण्यासाठी संत आले आणि त्या संतांनी मार्ग काढलं की अरे बाबांनो, तुम्ही नाम घ्या, नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुका. एवढं स्पष्ट सांगितलंय. मार्ग पण सांगितला, पण आपण मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संत आणि येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. पण आपण संतांच्या मार्गात जातच नाही. कुठेतरी अनेक पंथ निघाल्यात ज्याचे त्याचे मनाचे, आणि आपण तिकडे जाऊन बसलोय. परंपरेमध्ये आपण येत नाही. आपली परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्राचा याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोजविले बघा. ही आपली परंपरा आहे. आणि त्या परंपरेचे आपण पायीक असायला पाहिजे. आणि त्या परंपरेमध्ये कोणी येत नाही का, खायला मिळणार नाही ना, प्यायला मिळणार नाही ना, वाईट बघायला भेटणार नाही ना, आपल्याला विषय भोग घेता येणार नाही ना आपल्याला. आणि म्हणून माणूस काय करतो, त्या मनाच्या मागे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला म्हणून सांगितलंय ज्ञानोबाने. मानव मार्गे गेला तेथेची मुकला, पण हरिपाठे स्थिरावला तोची धन्य. बघा उपाय पण सांगितलं लगेच. हरिपाठे म्हणजे हरीचं भजन केलं, हरिपाठे स्थिरावला, तोच मन हरीच्या भजनामध्ये गेला आणि स्थिर झाला, शांत झाला, तर तोची धन्य झालं जीवन त्याचं, सुटला तो. बघा अरे बाबांनो, संतांनी काय काय लिहून ठेवलं आहे, पण आपल्या टालक्यात भरत नाही. आपलं डोकं फिरलं आहे प्रत्येकाचं. कोणत्या आपण याच्यामध्ये जातो, कुठल्या आपण पंथामध्ये जातो. पण ज्या पंथाला परंपराने अशा पंथामध्ये आपण गेलो
तर आपलाच वाटोला लागलेलाच वाटोले बरं का. संतांनी लिहून ठेवलं त्यांच्याकडं कोणी येत नाही, त्या पद्धतीनं कोणी येत नाही. बघा किती लिहून ठेवले, आपल्याला वाचलं तरी कळणार नाही. आणि म्हणून नामच सगळं काम करतं बरं काय. नामाशिवाय दुसरा जगामध्ये मार्ग नाहीच आहे. आता आम्ही नामधारक झालो म्हणून आम्हाला हे सगळं माहिती पडलं, नाही तर आम्हालाही तरी काय माहीत नव्हतं बरं का. म्हणून आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि लिहिले की नाही, आणि दुसरं काय जाणतच नाही. तुकोबार सांगता आम्ही नामाचे धारक, नामाचे धारक धारक नेणे अनेक प्रकार. दुसरा कुठला प्रकार आम्ही जाणतच नाही. व्रते दाने उद्यापने ती धनाची. व्रत कराल तरी पण तुम्ही अडकाल, यज्ञ केला तरी पण तुमची काहीतरी फलश्रुती असेल, फल मागणार तुम्ही. आता ओवी क्रमांक आहे 632. ते दशा झाली जीवाशी, मने संसारे केले तयाशी. मग नाना जन्म मरण्याशी सोशी हरणेशी सुख दुःखे. ते दशा झाली जीवाशी. जीवाची दशा काय झाली, तर तो मनाकडे आला, मनाशी एकरूप झाला. मन सांगेल आले मना आणि गेले दुकाना. जसं जसं मनाला वाटेल तसं तसं परमार्थ चालले, तसं तसं माणूस वागतो. आणि म्हणून उपमा काय दिली की जोपर्यंत लोखंडाला परिसाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत लोखंड हे लोखंडच आहे. पण एकदा का लोखंडाला त्या परिसाचा स्पर्श झाला तर आलेल्या त्या लोखंडाच्या वरती आतमध्ये आलेल्या गंजासहित सोनं होऊन जातो. तसं आपल्याला त्या हरिनामाचा स्पर्श होत नाही. हरिनाम हाच परिस आहे बरं का. हरिनाम हाच परिस आहे. तो एकदा का तुमच्या हृदयाला नाभीच्या ठिकाणी चित्तामध्ये एकदा का त्या हरिनामाचा स्पर्श झाला तर तुमच्याकडे असलेले अनेक जन्माचं पाप एका क्षणात काय होतो, बाजूला होतो. अनेक जन्मामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा कामना भावना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता रजोगुण तमोगुण सत्वगुण हे सगळे आपले बाजूला होतात. आणि म्हणून नाम आपल्या हातात यायला पाहिजे. जसा परीस हातात आला की लोखंडाचा सोना होतो, पण परत सोन्याचं परत लोखंड होत नाही. तसं एकदा भगवंती मिळाला तो भगवत स्वरूप झाला परिसासारखा बरं का. आपली बुद्धी आहे ना, ती बुद्धी काय होतो, ज्ञानस्वरूप होऊन जातो, ज्ञानस्वरूप. आणि मग तिथे सांगतो संत नामरूपी जडले ज्याचे चित्त त्याचा दास मी अंकित. बघा, ज्याचं नाम आणि रूपामध्ये ज्याचं चित्त एकरूप झालं, भगवंत म्हणतो त्याचा दास मी अंकित, मी त्याची दास्य भक्ती करेन. खरं आपण भगवंताची दास्य भक्ती करायला पाहिजे, पण भगवंत सांगतो मीच तुमची दास्य भक्ती करेन. बघा, म्हणजे नामावरती किती भगवंताचा किती बरं का. भगवंत कसा आहे, नाम ज्या माणसाकडे आहे त्या माणसाला भगवंत अजिबात इकडे तिकडे जाऊन देत नाही. भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. नामरूपी जडले ज्याचे चित्त त्याचा दास मी अंकित. आपल्या अंकित होतो, भगवंत आपल्या अंकित होतो. आणि मग साधू जे सांगतील ते भगवंत ह्याच देहातून आपल्याकडनं करून घेतो. ते दशा झाली जीवाची अशी दशा झाली, मने संसारी केले. आणि त्या जीवाला मनाने संसारी करून टाकलं. हे माझं ते माझं, ये रे ते बहुजोडीती किरीटी जयांची भजने भोगासाठी. बघा, जीव काय करतो, जीव शिव एका झाडावर 2 पक्षी आहेत. जीव काय करतो, फलं भोगतो, जे काय असतील आपली फलं ती भोगत बसतो. आणि शिव काय करतो, त्याच्यावर लक्ष ठेवतो साक्ष रूपाने. आणि जीव काय करतो, इथे अडकतो या प्रपंचामध्ये, पण त्या शिवाशी एकरूप होत नाही. आणि एकदा का शिवाशी एकरूप झाला तर जन्म मरणाचा फेरा चुकतो. शिवाची कृपा म्हणजे काय, स्वामी तुझी कृपा न होता
कोट्यानुकोटी साधने ती वृथा. तुझी कृपा झाली अच्युता, भवव्यथा स्पर्शेना. नाथ भगवत सांगतो आपल्याला, स्वामी तुझी कृपा न होता, त्या शिवाची, त्या परब्रह्माची कृपा न होता, कृपा जोपर्यंत होत नाही जीवावर, तोपर्यंत कोट्यानुकोटी साधने ती वृथा. कोट्यानुकोटी साधने केली तरी ती फुकट जातील. बघा काय लिहिलंय, परत परत सांगतो ऐका. स्वामी तुझी कृपा न होता, कोट्यानुकोटी साधने ती वृथा. तुझी कृपा झाली अच्युता, भवव्यथा स्पर्शना. भगवंता तुझी कृपा झाली तर या भवातली कुठलीही चिंता, कुठलाही रोग, कुठलाही सुखदुःख स्पर्शही करू शकत नाही. पण भगवंताची कृपा व्हावं लागते. भगवंताची कृपा व्हावं लागते. आणि भगवंत कुठे आहे? आतमध्ये. आणि त्याचा आपण नाम सातत्याने घेतला तरच आपल्याला ती कृपा होईल बरं का. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. हे बघा काय लिहिलं ते घ्या. साध्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. याचा आपण पुरेपूर काय करावा, पुरेपूर आपण वेळ द्यायला पाहिजे. जे काय तुम्हाला मी इथनं प्रवचन पाठवतो ते तुम्ही ऐका, 2-2, 3-3 वेळा ऐका. कारण काय, ही श्रीगुरु कृपा आपल्यावर की तुम्ही ह्या श्रवणाला आहेत. नाही तर जगामध्ये कितीतरी लोक आहेत, कोणी येतो का बघा. किती वेळा आम्ही लोकांना सांगतो, या बाबा या, धरून बांधून आणतो. पण धरून बांधून आणलेला कुत्रा कधी शिकार करत नाही. स्वतः यायला पाहिजे हो. स्वतः आपण यायला पाहिजे. आपल्याला आवड पाहिजे. आणि ती आवड निर्माण करण्यासाठी संतांनी सगळी जे काय लिहिले आहे ते आपल्याला सांगण्याची संधी इथे मिळालेली आहे. मने संसारी केले तर मनालाच काय केलं, संसारी करून टाकलं. बघ नाना जन्म मरणे सोशी अहर्निशी सुखदुःखे. आणि अनेक जन्मामध्ये काय करतो, मन माणसाला ढकलतो आणि सुखदुःख भोगायला लावतो. अहर्निशी सुखदुःखे, सातत्याने सुखदुःख भोगायला लावतो. बघा किती स्पष्ट सांगितलंय. आता मला सांगा, हे आपल्याला पूजा करून, व्रत करून, दान करून आपल्याला हे समजेल का? आपण तीर्थाला गेलो, गंगेमध्ये आंघोळ केली, समजेल का हे ज्ञान? आपण हवन केलं, समजेल का? तुम्ही लक्ष्मीचं व्रत धारण केला धरून चाला लक्ष्मीचं व्रत महिनाभर, हे तुम्हाला समजेल का काय लिहिलं ते? काही कळत नाही हो. आपले कशी चालले, आंधळ्याशी जण अवघीचे आंधळे, सगळेच आंधळे होतो, कोणाला सांगणार? मग ते ज्ञानस्वरूप जे आपल्याकडे जो तिसरा डोला ज्ञानचक्षु आहे तो उघडण्यासाठी श्री गुरूंना चरण जायचं. नुसती माळ घालण्यासाठी नाही बरं का. नुसती माळ घालून ज्ञान होत नाही. पण माळीशिवाय नामजप मिळत नाही. कारण जीवशिवाचं ऐक्य करण्यासाठी जीवाचं लगीनं शिवाशी करावं लागतं. म्हणून लिहिले की नाही, या श्रीपाद बाबान, या रामदास बाबान निजरूपाला दाविल, निजरूपाला दाविल, जीवाचं लगीन या शिवाशी लाविल, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल, चित्ताचं लगीन चैतन्याशी लाविल. स्पष्टपणे सांगितलंय श्रीपाद बाबांची. आनंद संप्रदाय जे आहे तो आज जगामध्ये 1 नंबरला आहे. का तर प्रत्यक्ष अनुभूती आणून देणारा संप्रदाय आहे. अनुभूती आणून देणारा संप्रदाय आहे. म्हणून लिहिलं काय की महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानदेवाचा अवतार, ज्ञानदेवाचा अवतार, सखा माझा श्रीपाद, सखा माझा श्रीपाद, सखा माझा श्रीपाद, महाविष्णूचा अवतार.